हा प्रश्न केटीजी अँड रेडिएशन या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. ए ब्लॅक बॉडी हॅज मॅक्सिमम वेवलेंथ लॅम्बडा एम ॲट अ टेम्परेचर 2000 केल्व्हिन. इट्स मॅक्सिमम वेवलेंथ ॲट 3000 केल्व्हिन विल बी. ऑप्शन ए 3/2 लॅम्बडा एम, बी 16/81 लॅम्बडा 1, सी 81/16 लॅम्बडा 1 अँड डी 2/3 लॅम्बडा 1. आपल्याला काय दिले, काय विचारले, तर आपल्याला 2000 केल्व्हिनला ही जी वेवलेंथ आहे ती लॅम्बडा एम आहे आणि 3000 केल्व्हिन या टेम्परेचरला वेवलेंथ किती असेल असं विचारलंय. मग आपल्याला मीन्स डिस्प्लेसमेंट लॉस काय सांगतो, तर मॅक्सिमम वेवलेंथ जी काही आहे ती ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलते. मग आपल्याला ही वेवलेंथ काढायची आहे लॅम्बडा M2 दॅट इज इक्वल टू, आता याला आपण लॅम्बडा एम ने जर डिव्हाइड केलं तर टेम्परेचर मात्र अपोजिट घ्यावं लागेल कारण इनव्हर्स प्रपोर्शन असल्यामुळं, आणि म्हणून 2000 डिवाइडेड बाय 3000. आता काय झालं, हे तिन्ही 0 कटले आणि इथे शिल्लक काय राहिलं, तर इथे 2/3 शिल्लक राहिलं. मग ही वेवलेंथ आपल्याला काढायची आहे लॅम्बडा M2 दॅट इज इक्वल टू 2/3 इंटू लॅम्बडा एम. ही टर्म इकडे ट्रान्सफर केली आणि आपल्याला मॅक्सिमम वेवलेंथ मिळाली, जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं का? तर खूप सारे 2025 चे PYQ 2026 ला रिपीट होत आहेत आणि म्हणून ते चांगले करा. आणि तुम्हाला असे जर PYQ चे शॉर्ट व्हिडिओ हवे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. चॅप्टर वाईज PYQ तिथे तुम्हाला मिळतील, जे सीईटीचा कमी वेळात छान अभ्यास करण्याकरता तुम्हाला उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.